अस्थि जलविसर्जन न करता अस्थि भूगर्भ विसर्जन करून आदर्श बौद्ध संस्कार पद्धतीने विधी संपन्न. कळंब तालुक्यातील सापणे गावामध्ये पायाळ परिवारावर शोककळा पसरली. सौ शांताबाई पंढरी पायाळ यांच्या नातवांचा साक्षगंध कार्यक्रम झाल्यानंतर शनिवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ जाणवल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. परंतु अचानक आलेल्या छातीतल्या कळीमुळे अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कालकथित शांताबाई पंढरी पायाळ वय वर्ष 75 यांना 3 मुले आणि 1 मुलगी असून एकूण 16 नातवंडे आहेत. गोड, बोलका, शांत आणि संयमी स्वभावामुळे त्या कायम चर्चेत असतात. भुकेलेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान भागवत असत. प्रसन्न मुद्रेने ते कायम सर्वांचे स्वागत करीत. त्यांच्या दानी आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वत्र गावभर ते गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय बौद्ध महासभा शाखा कळंबचे बौद्धाचार्य KR कांबळे यांनी कुटुंबियाशी चर्चा व मार्गदर्शन करून आदर्श बौद्ध संस्कार पद्धतीने विधी पार पाडवण्याचे ठरवले. अस्थि जलविसर्जन न करता अस्थि भूगर्भ विसर्जन करून त्या ठिकाणी एक आंब्याचे फळ झाड लावण्यात आले. बाळासाहेब पायाळ यांना मातृशोकातून सांत्वन करून दिलासा देत सर्व बौद्ध संस्कार पार पाडण्यात रविकांत पायाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी मोलांचे सहकार्य केले. कुठलेही कर्मकांड न करता अंधश्रद्धेला बगल देत आदर्श बौद्ध पद्धतीने विधी पार पाडण्यात आला. प्रेमळ स्वभावाची व्यक्ती गेल्याने गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे. बौद्धाचार्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांना, समाज बांधवांना आपले सर्व संस्कार आदर्श बौद्ध विधीप्रमाणे करावेत असे आवाहन करण्यात आले.